गावाकडच्या लग्नात बनवला जाणारा मसाले भात एकदा खाल्ला की चव आयुष्यभर विसरणार नाही. चला तर मग कसा बनवायचा ते पाहूया. अस्सल लग्नाच्या पंक्तीतला हा मसाले भात. अगदी सोपी करून रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप पारंपरिक अशी रेसिपी आहे. मराठवाड्यातली ही रेसिपी मसाले भात जो बनवला जातो तीच सेम रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला एक लाईक करा. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता गोडा मसाला. आज तोच गोडा मसाला वापरून आज आपण हा मसाले भात बनवणार आहोत. अगदी मराठवाड्याच्या गावाखेड्यात बनवला जातो ना तोच मसाले भात ही रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. इथे साहित्य आहे. इथे बघू शकता तुम्ही तांदूळ आहेत कोलम, तेल, पाणी, कोथिंबीर, गोडा मसाला, ओल्या नारळाचा चव, मोहरी, जिरं, हळद, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर इथे खडे मसाले, आलं आणि मिरचीचं वाटण घेतलेलं आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आणि इथे भाजी आहे. सर्व भाज्या आपल्याला यासुद्धा कट करून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हा वाडा कोलम असा तांदूळ वापरलेला आहे. तर हाच तांदूळ घ्यायचा आहे. नेहमी मसाले भाताला हाच तांदूळ वापरतात. इथे बघू शकता अशा पद्धतीने हे तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि ह्या जे भाज्या आहेत त्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहेत. आता हे जे तांदूळ आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे. कढई गरम ठेवली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मी तेल ओतून घेतलं आहे. तेल आपण 2 ते 3 चमचे घातले. मोहरी घातली आहे. मोहरी फुटली की जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. तेजपत्ता घालून घ्यायचा आहे. जे खडे मसाले घेतले होते तर ते सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा आलं आणि मिरचीचा ठेचा आहे तो सुद्धा यामध्ये ओतून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. बाजूलाच मी पाणीसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे. आता या ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा यामध्ये ओतून घ्यायच्या आहेत आणि ह्या मिक्स करायच्या आहेत आणि जास्तसुद्धा आपल्याला ह्या शिजवून नाही घ्यायच्या. अगदी असा क्रंच त्याचा राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या हलक्या अशा वाफवून घ्यायच्या आहेत. भाजी वाफवून होतीये तोपर्यंत इथे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे. थोड्याशा अशा क्रंची अशा भाज्या शिजलेल्या आहेत. त्याचबरोबर गोडा मसाला आहे तो सुद्धा यामध्ये ओतून घ्यायचा आहे. हळद घालायची आहे आणि आता हे मिक्स करायचे. व्यवस्थित असा हा मसाला आणि हे जे आपण हळद घातली आहे एकजीव करून घ्यायचे आहे. भिजवलेलं तांदूळ सोडवून घ्यायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं खालीवर करून झालं की यामध्ये मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. 1.5 कप तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी 3 कप इथे पाणी वापरलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा मिक्स करायचे आणि मीडियम गॅसवर उकळी फुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी स्लो करून झाकण ठेवून हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता भात आपला शिजलेला आहे. व्यवस्थित असा मसाले भात आपला बनवून तयार झालेला आहे आणि याचा सुवास ना सर्व घरभर असा दरवळत आहे. इतका मस्त असं वाटतंय की आपण लग्नातच गेलो की काय, इतका भारी याचा वास सुटलेला आहे. इथे बघू शकता मस्त असा आपला मसाले भात तयार आहे. आता यावरती आपल्याला यामध्ये घालायचं आहे चव आहे ना नारळाचा, तर तो आपल्याला इथे सोडवून घ्यायचा आहे. म्हणजे दिसायला कसं छान दिसतं. त्याचबरोबर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. मस्त असा गरमागरम असा मसाले भात आणि याच्यावरती आता मस्तपैकी ताव मारायचा आहे. अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो ना सेम तसा मसाले भात आपला घरच्या घरी बनवून झालेला आहे. तुम्ही सुद्धा या मराठवाडा पद्धतीने एकदा तरी हा मसाले भात करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप भारी याची भन्नाट चव झालेली आहे. एकदा ट्राय करा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत, प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.